नमस्कार, मी बशीर जमादार. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. अर्थसंकल्पासोबतच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढणार अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे असंही त्यांनी म्हटलंय. राज्याच्या विकासासाठी कर्ज काढण्याचा विचार करू असंही मुनगंटीवार यांनी सांगितलंय. 1,40,000 कोटींचं कर्ज घेण्याची राज्याला मुभा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. श्वेतपत्रिकेच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि ही श्वेतपत्रिका येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये आम्ही राज्याच्या जनतेसमोर सादर करू आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली. श्वेतपत्रिकेचा अर्थ काय? तर श्वेतपत्रिकेचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था ही पटरीवरून खालती आली आहे. 3 लाख कोटीचं कर्ज आहे, 23,000 कोटी व्याज आहे, रोज 63 कोटीचं आपण व्याज देतोय. कर्ज घेऊन राज्याच्या विकासाची गाडी वेगाने धावू शकत नाही. दरम्यान युती सरकार असतानाच राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आणि कर्जाचा डोंगर वाढला असा आरोप काँग्रेसने केलाय. 95 ते 99 मध्ये ज्या वेळेला यांचं सरकार होतं त्यावेळेला नियोजनाच्या बाहेर जाऊन वारेमाप खर्च केला. तो खर्च इतका हाताबाहेर गेला की त्यावरचं जर व्याज आपण बघितलं तर कंपाऊंड इंटरेस्टच्या पद्धतीने ते वाढत गेलं आणि त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याची मूळ जी सुरुवात झालेली आहे ती ज्या वेळेला 95 ते 99 युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं, आपण आकडेवारी काढून बघा, त्या वेळेपासून ही सुरुवात झालेली आहे. ऊस दरावर तोडगा निघाला नाही तर 26 जानेवारीला सर्व राज्यातल्या पालकमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त बिपिन शर्मा यांच्यावर ही शरसंधान केलंय. साखर आयुक्तांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असं त्यांनी म्हटलंय. साखर आयुक्तांकडे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असा आरोपही शेट्टी यांनी केलाय. अनुभव असा आलेला होता की या साखर आयुक्तांच्याकडे एखाद्या कारखान्याच्या विरोधात तक्रार केली की त्या कारखान्याला ब्लॅकमेल केलं जातं, त्या कारखान्याकडून पैसा उकळला जातो पण शेतकऱ्याला न्याय मिळत. हे जे नवीन साखर आयुक्त आहेत, हो निश्चित त्यांच्याकडे अशा गंभीर तक्रारी आहेत. उलट मी तर असं ऐकलं की मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यांना सल्ला दिला पैसे घेताना किमान मोजून तरी घेऊ नका. किती निर्लज्जपणा झाला. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन हा देखावा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. मंत्रिपदासाठी सत्ताधाऱ्यांसोबत बसायचं आणि दुसरीकडे ऊसासाठी शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा ही विसंगती असल्याचं त्यांनी म्हटलंय. यामध्ये एकच आहे की राजू शेट्टी असो की सदाशिव भाऊ असो, यांनी ज्या पद्धतीनं एक लुटीपुटीची लढाई त्यांनी सुरू केली आहे, एका इकडे बीजेपी शिवसेनेला सपोर्ट करायचं, निवडून आणण्याकरता त्यांना पूर्ण मदत करायची आणि कुठेतरी आता शेतकरी आम्हाला काय म्हणेल म्हणून हे दाखवण्याकरता अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करायचं. सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी भिलवडी पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल रास्ता रोको केला. यामुळे 1 तासभर या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत FRP नुसार ऊसाला दर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्रतेने चालू ठेवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. एकाही कारखान्यानं आज अखेर FRP प्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव दिलेला नाही. काल साखर ऑफिस पुणे या ठिकाणी खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी साखर आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. परंतु त्या ठिकाणी निवेदन घेण्याचं तर दूरच, उलट पोलीस बंदोबस्तामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पकडण्यात आलं. खऱ्या अर्थानं ज्यांना अटक करायला पाहिजे, ज्यांनी ऊसाचा भाव दिला नाही शेतकऱ्या, त्या साखर कारखान्यांना अटक करायचं सोडून या पोलीस खात्यानं आणि या राज्य सरकारनं आमचे नेते ज्यांनी शेतकऱ्यांसाठी उभा संघर्ष केला त्या खासदार शेट्टी साहेब व सदाभाऊ खोत यांना अटक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूरमध्ये अर्धनग्न आंदोलन केलं. कारखानदारांनी ठरवून एकजूट करत शेतकऱ्यांना 1400 ते 1500 रुपयांचाच पहिला हप्ता दिलाय असा आरोप त्यांनी केलाय. FRP नुसार दर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्पष्ट केलंय. नांदेडमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला. नांदेड औरंगाबाद या मुख्य महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको करण्यात आला.
त्यामुळे या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारी आता एक बातमी आहे. राज्यातल्या दुष्काळी निधीचं वाटप 26 जानेवारीपर्यंत करा असा महत्त्वाचा निर्णय राज्यानं घेतलाय. हे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. गाव हा निकष लावून वाटप करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. मुंबईत प्रवास करणं आता महाग होणार आहे, कारण बेस्टनं फेब्रुवारी आणि एप्रिल अशी 2दा भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. शिवसेनेनं राजकीय हेतू साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी भाडेवाढ केली नव्हती. तोच भार आता मुंबईकरांवर सलग 2 वेळा पडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. हे सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यामध्ये सोनिया गांधी यांनी मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं. संघ परिवाराशी संबंधित काही व्यक्ती वारंवार जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतायत, याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. We need to question the extraordinary urgency to introduce some of these ordinances. Is there any ulterior motive behind this hurry? The Land Acquisition Act came into effect after wide-ranging talks and consultations. This government has effectively destroyed this landmark legislation and brought back the law passed by the British in 1894 through the back door. The ordinance on coal mines has surreptitiously undone the spirit of nationalization of coal mines that had crucial safeguards. It is not just the dictatorial tendencies of the government which are of concern for us all, but also its anti-farmer and anti-poor policies. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुख्य मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत. लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान तसंच हक्कानी गट यासारख्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करा, त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना केरी यांनी पाकिस्तानला केली. I welcome the strong consensus forged by Prime Minister Sharif and Pakistan's leaders about the importance of combating all terrorists. Terror groups like the Pakistani and Afghan Taliban, the Haqqani Network, Lashkar-e-Taiba, and other groups continue to pose a threat not just to Pakistan and its neighbors, but also to the United States and the world. On the Indian side is that dialogue should be held on their terms or their priorities. So we are still hoping for, because they cancelled the dialogue, the initiatives on their part, but the question of holding any dialogue by excluding Kashmir and not focusing on this issue is out of the question. पाकिस्तानात हल्ले करण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी केलाय. भारतानं या आरोपांचं जोरदार खंडन केलंय. पाकिस्तान करत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला जोरदार उत्तर देत राहू, असंही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलंय. In the first issue, the proxy war, the government is very clear about what is happening. We have taken a stand, and though I will not like to tell you what is the exact action we are taking, you will be able to see the difference by the time the summer gets over. अगले 6 महीने में आपको इसके ऊपर एक्चुअल फिगर से फर्क दिखेगा. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर येणार आहेत. त्यापूर्वी भारत आणि अमेरिकेदरम्यान गुंतवणूक, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राविषयी उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमध्ये या बैठका होत आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सनं PDPला अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं राज्यपाल NN व्होरा यांची भेट घेतली आणि त्यांना PDPला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं. सध्या जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू आहे. सुनंदा पुष्कर यांच्या हत्येच्या तपासावरून पुष्कर यांचे पती शशी थरूर आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यात आता जुंपली आहे. सुनंदांचा खून कोणी केला हे थरूर यांना माहीत असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. तर खुनी कोण आहे हे स्वामींना माहीत असेल तर त्यांनी ते पोलिसांना सांगावं असं प्रत्युत्तर शशी थरूर यांनी दिलंय. Mr. Swami alleges you know the murderer, sir. I don't know this, Mr. Swami. Sir, Mr. Swami says you know the murderer. Who is he? If he knows the murderer, let him tell the police. तो मैंने कभी नहीं कहा कि मुझे मर्डरर कौन है पता है. मैंने कहा उसको पता है. मैंने कहा शशि थरूर को पता कौन मर्डरर है. और इतना कहा मैंने कि शशि थरूर ने हत्या नहीं की, परंतु उन्होंने मदद की जिन्होंने हत्या की. तो ये सारी चीजें बताना चाहिए, ये मैंने कहा. मनसेचे माजी नेते प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांसह शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ हेही भाजपमध्ये गेलेत. राज्यात पक्षाचे 1 कोटी सदस्य करण्याचा संकल्प भाजपनं केलाय, तर पक्षात नव्यान आलेल्या नेत्यांनी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही असं दानवे यांनी स्पष्ट केलंय. प्रादेशिक पक्षाबरोबर काम केलंय, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. तर राष्ट्रीय पक्षामध्ये काम करावं. देशामध्ये परिवर्तन झालं आहे. देशाचं परिवर्तन बघितलं तर ते दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आज सगळ्याच व्यापाऱ्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण एका माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षामध्ये काम झालं पाहिजे. राजसाहेबांबद्दल काही नाराजी तुमच्या मनात? नाही, अजिबात नाही. कोणाविषयी नाराजी नाही. पण तुम्ही स्वखुशीनेच पक्ष सोडलाय मग असं म्हणायचं? स्वखुशीने. रस्त्यावरचे वाढते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचं ठरवलंय. त्याचाच भाग म्हणून गोदावरी नदीतूनही असा जलमार्ग सुरू करण्याची केंद्राची योजना आहे असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. नांदेडहून हा मार्ग सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. पुढल्या पार्लमेंटमध्ये आम्ही एक बिल आणतो आहे आणि त्या बिलाप्रमाणे सध्या जे 5 फक्त सागरी वॉटरवेज देशाला मान्यता प्राप्त आहे त्याची संख्या 101 करतो आहे आणि या 101 जलमार्गामध्ये गोदावरीचा आम्ही समावेश केलेला आहे. त्यामुळे नांदेडपासून पलीकडे तेलंगणामधून डायरेक्ट समुद्रात अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकते. ऑलरेडी आम्ही या कामाला सुरुवात केलेली आहे आणि यात मला विशेष रूपाने गोदावरीवर प्राधान्याने हे काम करायची माझी इच्छा आहे आणि मी नक्कीच त्याला लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करीन. नागपूरच्या धरमपेठ परिसरातल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर भर दिवसा एका तरुणाचा खून करण्यात आलाय. रितेश भेसारे असं या तरुणाचं नाव आहे. खून करून आरोपी फरार झालेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतल्या घराजवळच ही घटना घडली. ते शोध चालू आहे. आता पण माहिती आहे त्यांचा पण रेकॉर्ड आहे म्हणून त्याचं काम पण आम्ही चालू आहे. पोलीस स्टेशनला विचारपूस चालू आहे त्यांच्या विरोधात काहीतरी म्हणजे अंबाझरीला नाही सिटीमध्ये दुसऱ्या पोलीस स्टेशनला काय आहे का ते पण आम्ही शोध करत आहे. ती व्हेकल पास झाले ते माहित नाही पण फुटेजमध्ये दिसत आहे थोडा व्हेकल्स वगैरे पास झालेली आहे. तर कोण आहे काय आहे ते साक्षीदार बनू शकते का त्या दृष्टीनं पण आमचा तपास चालू आहे. वसईजवळ नायगावमध्ये उमेल गावात सोमवारी रात्री दरोडा पडला. मध्यरात्री 2च्या सुमाराला 5 सशस्त्र दरोडेखोर दरवाजा तोडून अंतोन सिरेजो यांच्या घरी शिरले. या दरोडेखोरांनी सिरेजो या वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं. दरोडेखोरांनी 15 तोळ सोनं आणि 1 लाख रुपयांचा ऐवज लुटलाय. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या वादावर अखेर मुंबई हायकोर्टानं निकाल दिलाय. या निवडणुकीचा निकाल शिवसेनेचे उमेदवार शिवाजी साहने यांच्या बाजूने लागलाय. 2012 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत 4 मतं वादग्रस्त ठरली होती आणि त्या मतांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव यांना विजयी ठरवण्यात आलं होतं. पण मुंबई हायकोर्टानं ती 4 मतं शिवाजी साहने
यांची असल्याचा निकाल आता दिलाय. स्पीड न्यूज मध्ये आता घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आता बातमी पाहूयात IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इमारतीचं बांधकाम गेल्या 4 वर्षापासून संत गतीनं सुरू असल्याची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती. या वाचनालयाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण न झाल्यानं वाचकांची मोठी गैरसोय होते. याबाबत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी एका महिन्यात नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलंय. डोंबिवलीतला वाचक वर्ग वाढतोय, पण गेले 4 वर्ष अजून सुद्धा वाचनालय बांधून नाही झालंय. आजच बघितलं आम्ही आणि मला वाटतं 1 महिन्यात पूर्ण होईल. डोंबिवली हॉस्पिटल पण बघितलं आम्ही, मॅटर्निटी 30 बेडचं जे हॉस्पिटल होतं तेही मला वाटतं काही राज्य सरकारकडे परमिशन राहिलेली आहे, ती होईल. बांधकाम सुरू झालं होतं, पण दरम्यान ठेकेदाराचा मृत्यू झाल्यामुळे तो ठेकेदार बदलावा लागला आणि त्यामुळे ती प्रक्रिया लांबली. पण आता त्या इमारतीचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. आशिया खंडात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील APMC मध्ये परदेशी फळांची आवक झाली. त्यामुळे आता भारतीय फळाबरोबरच चीन आणि थायलंडमधून आलेल्या फळांची मुंबईकरांना चव चाखायला मिळणार आहे. यात चीनच्या मिनी संत्र, ड्रॅगन फ्रूट, चिंच यांचा समावेश आहे. सध्या उत्तर भारतामध्ये लोढीची धूम आहे. पिकं कापून घरामध्ये समृद्धी आल्यानंतर हा सण साजरा केला जातो. आपल्याकडच्या होळीसारखी शेकोटी पेटवली जाते आणि त्याभोवती गाणी म्हटली जातात. स्पीड न्यूज मध्ये आता इथंच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पाहत रहा फक्त IBN लोकमत.